हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? आणि तुम्ही मजेत राहिलेच पाहिजे. तुम्हाला सर्वांना भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे 14 एप्रिल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. आणि तुम्हा सर्वांना, जेवढेही माझे मित्रपरिवार आहेत, माझे व्हिडिओ पाहत आहेत, त्यांना भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर जयंतीच्या निमित्ताने आज 14 एप्रिल आहे. सो संध्याकाळी जल्लोष असतो, खूप मोठा जयंती साजरी केली जाते. सो त्यासाठी आम्ही थोडीशी शॉपिंग करायला चाललेलो आहोत. आणि बघू, अजून ठरवलेलं नाही आहे काय घ्यायचं. मी तर तसं रेडी आहे, पण तरीसुद्धा प्रफुल्ल म्हणाला बघूया काहीतरी वेगळं असं, म्हणून चाललो आहोत. जर आवडलं तर घेणार, नाहीतर मग जे आहे त्याच कपड्यांमध्ये जयंती साजरी करायला संध्याकाळी जाणार आहोत. तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि बघा कसं आम्ही जयंती साजरी करतो ते. ॲक्च्युली आम्हाला सुचत नव्हतं की दादरला जायचं की चेंबूरला जायचं. सो आम्ही मातोश्रीच्या सिग्नलला खूप वेळ उभं राहून विचार करत होतो कुठे जायचं. सो प्रफुल्ल म्हणाला जिथे आता गाडी वळेल त्या साईडला आपण जाऊ. आणि आम्ही गेलेलो आहोत दादरच्या दिशेने. म्हटलं आता मग शिवाजी मंदिर प्लाझाच्या इथेच आपण काहीतरी शॉपिंग करू, कॉटन किंगमध्ये वगैरे. आणि कारण की प्रफुल्लच्या साईजचे कपडे जास्त कुठल्या दुकानात मिळत नाही. पर्टिक्युलर 1-2 दुकानं आहेत, तिथेच त्याच्या साईजचे कपडे एकदम इझिली मिळतात. सो आम्ही निघालो माहीमच्या दिशेने. माहीमवरून पॅराडाईज वगैरेच्या इथून आम्ही डायरेक्ट दादरला आता निघालेलो आहोत. आणि मस्त संध्याकाळ होत आलेली आहे, त्यामुळे मस्त वातावरण होतं. आणि छोटे छोटे जे आपले गल्लीबोळे असतात तिकडे भीम जयंतीची गाणी वगैरे ऐकायला येत होती. आणि थोडंसं आम्हाला अंदाज होता की दादर साईडला चाललो आहे म्हणजे आता आपल्याला थोडी चैत्यभूमीच्या मुळे गर्दी मिळणार आहे म्हणून. पण तरीसुद्धा इतकी पण नव्हती. आणि दादरला पोचल्यावर आम्हाला पहिलीच रॅली दिसली जिथे महिलांसाठी एकदम छान असे सुविचार त्यांनी मांडले होते. आणि सगळं छान प्रकारे त्यांनी ॲक्ट पण होते त्या गाड्यांवरती. आणि विशेष असं होतं की लहान मुलं नव्हती ही सगळी, हे सगळे महिला होत्या ज्या वयाने 40च्या पुढच्या ज्या असतील, ह्या अशा महिलांनी इथे हे सगळं प्रदर्शन केलं होतं. आणि खूप सुंदर असं छान असं ते लोकांना संदेश देत होते महिलांच्या शिक्षणाबद्दल. खूप सुंदर वाटलं हे सगळं पाहून. आणि मग मी थोडंसं म्हटलं शूट करूया, आपण पण दाखवूया की आम्ही काय काय पाहिलं आहे ते. दादरला हे दुकान आहे जिथे प्रफुल्ल नेहमी कॉटनचे, लिननचे कपडे घेणं प्रिफर करतो. यांच्याकडे खूप छान प्रकारचे कॉटनचे, लिननचे, प्युअर लिननचे कपडे मिळतात. आणि प्रफुल्ल मोस्ट ऑफ जे कामाला जाताना वगैरे जे काही शर्ट घालतो, टी शर्ट आणि शर्टमध्ये मला प्रचंड कन्फ्युजन आहे. माझ्या तोंडात लगेच शर्ट हा येतच नाही, टी शर्टच येतं. सो प्रफुल्ल जे कुठलेही शर्ट घालतो ते लिननचे असतात. आणि ते लिननचे कपडे रेडी टू म्हणजे त्याच्या साईजमध्ये लगेच असं मिळणारं हे एकमेव दुकान आहे. त्यामुळे आम्ही ते डोळे झाकून येतो, कधीही आलो तरी पण आम्हाला ह्याची साईज मिळून जाते. आणि छानपैकी आम्ही खूप सारे कपडे पाहिले. आम्ही घ्यायला आलो होतो जयंतीसाठी कपडे व्हाईट कलरचे, पण म्हटलं नंतर की आता बड्डे पण येत आहे 2 दिवसांनी, तर असं काहीतरी घेऊ जे आपण बड्डेला पण घालू शकू. मल्हार, काय आज? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती आहे. आणि आपण कुठे आलो आहे? चेंबूरला बाबासाहेबचा जयंती. चला मग दाखव कुठे. सो गाईज, आम्ही आता आलेलो आहोत चेंबूरला. चेंबूरला इथे हे पहिलं वर्ष आहे आम्ही जयंतीला आलो आहे ते. सो बघूया आता इथली जयंती कशी असते ते. प्रफुल्लच्या ऑफिसचे जे फ्रेंड्स आहेत त्यांनी इन्व्हाइट केलं होतं की इकडे या, म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत. तर चला, तुम्ही पण आमच्यासोबत
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती सेलिब्रेट करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटतोय हे शेवटी मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि असं जत्रेला आलं कुठल्याही आणि मल्हारनी काही मागितलं खेळण्यांमध्ये असं होऊ शकत नाही. आम्हाला 100-200 रुपये वेस्ट करावेच लागतात अशा नको त्या खेळण्यांसाठी. तर त्यांनी ते एक मास्क घेतला होता आधी आणि एक क्यूब असतं ते क्यूब घेतले होते हट्टाने. त्यानंतर मग सगळं त्याच्या इच्छा पूर्ण करून झाल्याच्या नंतर आम्ही गेटच्या इथे आलो चेंबूरला इथे. आणि खूप सुंदर प्रकारे या गार्डनला सजवलेलं आहे आणि खूप म्हणजे खूप पब्लिक होती. म्हणजे उभं राहायला देखील जागा नव्हती आणि पोलिसांनी पण खूप छान पद्धतीने सर्व सहकार्य केलं होतं. आणि हा तोच बॅनर आहे जिथे आम्ही आलेलो आहोत. हे प्रफुल्लचे ऑफिसचे मित्र आहेत आणि सुहास म्हणून त्यांनी आम्हाला इथे इन्व्हाइट केलं होतं. प्रफुल्लचा इथे आदर सत्कार करून त्यानंतर इथे साठवायची त्याची तयारी चालू झाली होती आणि खूप मजा मस्ती करत होता. त्याला खूप आवडलं होतं. आईस्क्रीम वाटत तर नव्हता पण ते बघायला, कारण की आल्या 2-4 आईस्क्रीम तर असेच त्याला खायला मिळाले. सो तो एकदम ओव्हर एक्सायटेड होता. आईस्क्रीम आपल्याला खूप खायला मिळणार आहेत ह्या ह्याच्यानी. आणि मित्रांना वगैरे भेटून आता आम्ही निघालो होतो. आता आम्ही आमच्या कॉलनीमध्ये म्हणजे बँड्राला येणार होतो. तर प्रफुल्ल मला थोडं सांगत होता इकडचं सगळं आजूबाजूच्या एरियाबद्दल, कारण प्रफुल्लचं ऑफिस इथेच आहे. सो त्याला इकडची खूप जास्त प्रमाणात माहिती आहे. आणि मल्हारची पुन्हा इथे खेळणं घेण्यासाठी रडारड चालू झालेली आहे. एकदम पुढपर्यंत आहे. आणि आता आम्ही आलेलो आहोत आमच्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये म्हणजेच बँड्रा ईस्टला. आणि एकदम मस्त DJ 7 वाजल्यापासून चालू होता. आम्ही ॲक्च्युली आधी इथेच येणार होतो पण आधी चेंबूरला गेलो आणि नंतर म्हटलं आपल्या एरियातलं काय आपण 12 वाजेपर्यंत मस्त नाचू शकतो. सो तिथे लगेच जाऊन आम्ही भेटून आलो आणि आता इथे मस्त फुल ऑन एन्जॉय करणार आहे. आणि एकदम भारीवालं सगळे ओळखीचे एरियातले सगळे इथेच आहेत, त्यामुळे जयंतीला तर खूप मजा येणारच आहे. आणि हा पूर्ण प्रफुल्लचा मित्रपरिवार आहे. दरवर्षी वर्षातून एकदा ह्या दिवशी आम्ही सगळे भेटतो, एकत्र मस्त नाचतो जयंतीला. मित्रांच्या सगळ्या वाईफ वगैरे सगळे असतात आणि छान एन्जॉय करतो आम्ही जयंती. सो आता पुढपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि कसं वाटली आमची जयंतीची एन्जॉयमेंट हे नक्की सांगा. मी तुम्हाला आता सांगतोय की
नाचून वगैरे झाल्याच्या नंतर रात्री 12 वाजता खूप भूक लागली आणि सगळे हॉटेल बंद होते. सो आम्ही कुर्ल्याला आलो अल जायकामध्ये आणि तिथे छान मस्तपैकी जेवण केलं. तर आता हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आता भेटू एका पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हॅव अ गुड डे. आणि असाच नेहमी सपोर्ट करत राहा मला.